हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या छोट्याशा स्वराला घेऊन जाणार आहोत बनेश्वर उद्यान आणि बनेश्वर टेम्पल, जे की लोकेटेड आहे नसरापूर येथे. हे पुणे सातारा रोडवरती लोकेटेड आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. येथील गार्डन परिसर आणि त्याचबरोबर येथे लहान मुलांसाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत. चला तर मग कसलाही वेळ न घालवता करूया या व्हिडिओला सुरुवात. तर हा व्हिडिओ मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे त्रिमंदिरचा, त्याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट आहे, जिथे आपण बनेश्वर टेम्पलला जाणार आहोत, जे की नसरापूर येथे लोकेटेड आहे. त्रिमंदिरपासून सरळ पुढे आल्यानंतर सातारा रोडवरती उजव्या दिशेला टर्न घेतल्यानंतर नसरापूर हे गाव लागतं. त्यामध्ये तुम्हाला ही कमान दिसते, त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर अंदाजे 1 किलोमीटर चालल्यानंतर तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचता. मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला विनामूल्य अशी 2 व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि इथून तुम्हाला 100 मीटर चालत गेल्यानंतर मंदिर लागतं. मंदिराच्या दिशेने जात असताना लेफ्ट साईडला तुम्हाला वॉशरूमची सुविधासुद्धा केलेली आहे. सो तुम्ही इथे वॉशरूमला जाऊ शकता. आणि नंतर मग आम्ही पुढे मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आजूबाजूला खूप सारी अशी छोटी छोटी स्टॉल्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही दुर्वा, फूल, हार वगैरे घेऊ शकता. त्याचबरोबर खाण्याची पण भरपूर काही स्टॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत, जिथे की तुम्ही क्विक स्नॅक्स घेऊ शकता. अशी काही मंदिराची एंट्रन्स आहे मित्रांनो. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उजव्या दिशेला एक कुंड पाहायला मिळतो, ज्यामध्ये की खूप सारे मासे आणि कासव आहेत आणि लहान मुलांसाठी हे पाहण्यायोग्य आहे. त्यानंतर मग आम्ही हात आणि पाय धुवून घेतले आणि नंतर मंदिरात दर्शनासाठी निघालो. बनेश्वर हे एक महादेवाचं मंदिर असून बाहेरच्या दिशेला तुम्हाला नंदी पाहायला मिळतो आणि आतमध्ये महादेवाची पिंड पाहायला मिळते. बनेश्वर म्हणजे वनामध्ये असलेला महादेव. मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचे बोर्ड्स पाहायला मिळतात, ज्यावरती लिहिलेलं आहे की पुरुषांनी आपले वरचं जे शर्ट आहे ते काढून दर्शनासाठी जायचं आहे आणि तुमच्या अंगावरती कोणताही चमड्याचं गोष्ट नसावी, जसे की बेल्ट वगैरे असं काही नसावं. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी गेलो. हां, चला चला येते. दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्ही थोडा वेळ मग तिथे जो कुंड आहे, ज्याच्यामध्ये की कासव आहेत, ते कासव स्वराला दाखवले. कसं बघते? हे उघडायचे तिथून उडी मारली मध्ये. मंदिराच्या परिसरामध्ये इतरही छोटी छोटी अशी मंदिरे आहेत, जसं की हे गणपतीचं मंदिर आहे, त्याचबरोबर मारुतीचं सुद्धा मंदिर आहे. अशी छोटी छोटी मंदिरांचे दर्शन घेऊन मग आम्ही मंदिराच्या बाहेरच्या दिशेने निघालो. प्लीज करा, विठ्ठल करा.
बाहेर आल्यानंतर आम्हाला हे भेळवाले बाबा भेटले. त्यांच्याकडे आम्ही भेळ घेतली जी की 50 रुपयाला होती आणि भेळ अगदीच खूप टेस्टी होती. तुम्ही पण येथे येत असाल तर ही भेळ नक्कीच ट्राय करा. सो आम्ही यांच्याकडून भेळ पार्सल घेतली आणि नंतर मग जे येथील वन उद्यान आहे त्यामध्ये आम्ही गेलो. मध्ये जाऊन खायला जमते का? हो चालते. मंदिराच्याच अगदी बाजूला बनेश्वर वन उद्यान असं एक गार्डन आहे ज्यामध्ये की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि लहान मुलांसाठी पिकनिक स्पॉट आहे हा. आणि या उद्यानासाठी तुम्हाला 20 रुपये प्रत्येकी एंट्री फीस आहे. सो तुम्ही येथे एंट्री फीस देऊ शकता आणि तुमचे तिकीट्स कलेक्ट करून मग मध्ये आतमध्ये प्रवेश करू शकता. पळ आता. आतमध्ये गेल्यानंतर उजव्या दिशेला तुम्हाला असे काही किड्ससाठी ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात जेथे की घसरगुंडी, झोके, भरपूर साऱ्या खेळायच्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन जाऊन खेळू शकता. आम्ही आणलेली पार्सल भेळ ती आम्ही खोलली आणि मग भेळ खात बसलो. तोपर्यंत स्वरा पण खेळायला गेली होती. पुढे बघून चढ, इकडे तिकडे बघू नको. खूप पोरगी आहे आमची, आगाव झाली एवढीशीच. धबधब्याला पाणी नाहीये. तिकडे नाही जायचं बापडे आपल्याला. खेळून झाल्यानंतर मग आम्ही गार्डनच्या इतरही गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी पुढील दिशेने निघालो. या गार्डनमध्ये धबधबा पण आहे आणि जागोजागी वेगवेगळे वॉशरूमची सोयसुद्धा तुम्हाला केलेली आहे. सो तुम्हाला येथे कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. चल दाखव बरं मला. हा त्यानंतर मग आम्ही या उद्यानाच्या जो ॲनिमल पार्क आहे त्या ॲनिमल पार्कमध्ये आलो आणि येथे वेगवेगळे स्टॅच्यूज केलेले आहेत ॲनिमलचे आणि येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे छान छान असे सुंदर फोटोज काढू शकता. आम्ही फोटोज काढले आणि नंतर मग पुढील जी इतर गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करण्यासाठी पुढे निघालो. धबधब्याजवळ आलेला आहे पण धबधब्याला काही पाणीच नाही आहे. चला बघून जाऊया. या गार्डनमध्ये एक ह्युमन मेड धबधबा पण आहे ज्यामध्ये की आम्ही गेलो होतो तेव्हा पाणी नव्हतं. जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला येथे नक्कीच पाणी पाहायला मिळेल. सो आम्ही पुढील दिशेने निघालो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला बनेश्वर ॲडव्हेंचर पार्क पाहायला मिळतं ज्यामध्ये की तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि येथे त्याचे शुल्क असे लिहिलेले आहेत, कोणकोणते पॅकेजेस आहेत आणि अशा काही प्रकारच्या खायच्या गोष्टी पण तुम्हाला मिळतात.
आणि याच ॲडव्हेंचर पार्कपासून 100 ते 200 मीटर चालल्यानंतर तुम्हाला बनेश्वर ॲग्री टुरिझम रिसॉर्ट पाहायला मिळतं, जेथे की तुम्हाला आईस गोळा आणि लिंबू सरबत या सर्वसाठी एक बाहेर एक स्टॉल आहे आणि आतमध्ये खूप मोठा असा परिसर आहे. आम्ही तिथे एक गोळा ऑर्डर केला आणि थोडा वेळ गोळा खात बसलो होतो. आणखीन घ्यायचं का? घ्यायचं आणखीन पाहिजे? एक घेऊ का 2 घेऊ? मला सांग किती घेऊ? किती घेऊ? छान आहे का ते? आवडलं का तुला? होय आवडलं. याच रिसॉर्टच्या आवारामध्ये ॲडव्हेंचर गेम्स आहेत जे की प्रति व्यक्ती 100 रुपये आहेत. आणि जर तुम्ही ॲडव्हेंचर गेमसाठी येत असाल तर तुम्हाला हे मी नक्कीच रेकमेंड करेल, कारण की जे बाहेरच्या दिशेला जे ॲडव्हेंचर पार्क आहे त्यापेक्षा हे नक्कीच खूप चांगलं आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज येथे आहेत जे की प्रत्येकी 100 रुपयात आहे फक्त. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण उद्यान जे होतं ते पाहून झालेलं होतं आणि नंतर आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो होतो. या उद्यानामध्ये रोपवे सुद्धा आहे. सो जाताना आम्हाला एक मुलगा रोपवेवरून येताना दिसला होता. थोडं पुढे चालत गेल्यानंतर मग आम्हाला जो रोपवेचा पॉईंट आहे तो पण दिसला आणि तो मुलगा जो रोपवेवरून आला होता तो इथेच उतरला होता. जर तुम्ही पुण्याजवळ अशाच कोणत्या एका स्पॉटच्या शोधात असाल जिथे की तुम्हाला मंदिर आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिलीला घेऊन येथे येऊ शकता. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर मंदिर आणि तुम्ही तुमच्या घरून वेगवेगळे पदार्थ किंवा फूड येथे आणू शकता आणि येथे गार्डनमध्ये बसून तुम्ही खाऊ शकता. येथे तुम्हाला त्यासाठी परवानगी आहे. आणि अशा प्रकारे आपलं सर्व काही उद्यान पाहून झालेलं होतं. आपण एंट्री गेटमधून बाहेर गेलो होतो. त्याच्याच बाजूला एक्झिट गेट आहे, तिथून आपण बाहेर आलो आणि नंतर मग पार्किंगच्या दिशेने निघालो. आमच्या स्वराला पार्किंगकडे जात असताना आईस्क्रीमचा एक स्टॉल दिसला. सो तिला आईस्क्रीम घेऊन दिली आणि नंतर मग आम्ही पार्किंगकडे निघालो. तर या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत मित्रांनो आणि आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.